चला तर स्वागत आहे तुमचं मुक्ताज किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत आंब्यापासून बनणारा गुळ आंबा। हा असा टेस्टी आणि एकदम चटपटीत बनतो। त्यासाठी आपण 2 हे आंबे घेतलेले आहेत आणि याला आपण धुवून घेणार आहोत। आता हे धुतल्यानंतर आपल्याला याचे पूर्ण असे साल काढून घ्यायचे आहेत। आंब्याचे पूर्ण हा हिरवा भाग पूर्ण आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि काढून झाल्यानंतर आपल्याला हे दोन्ही आंबे खिसूनही घ्यायचे आहेत। आता हे बघा पूर्ण याचे साल काढलेले आहेत मी आंब्याचे आणि याला आपण खिसून घेणार आहोत। तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा। लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा। आता हे पूर्ण आपण याचा किस आंब्याचा काढून घेणार आहोत। आता मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की हे गुळांबा वर्षभर टिकवण्यासाठी काय करायचं। तर आता हे आपण अगोदर याला पूर्ण असं खिसून घेणार आहोत। तुम्ही हा साखरेतही बनवू शकता आणि गुळातही बनवू शकता। साखर टाकूनही याचा खूप छान होतो आणि गुळ टाकूनही छान होतो। दोन्ही पद्धतीने तुम्ही याला बनवू शकता आणि त्याला थोडंसं मोठ्या किसणीने किसलं तर थोडं फास्ट किसले जातं आणि हे थोडं मी बारीक किसणीने किसले तर याच्यामुळे ह्याला थोडा वेळ लागला। आता बघा याच्यामध्ये आपण थोडा वेळ असा 10 मिनिट गूळ आणि ही आंबा किसलेला आपण थोडा वेळ झाकून ठेवणार आहोत। याला मिक्स करायचं आणि थोडा वेळ याला झाकून ठेवायचं प्लेटने आणि नंतर आपण याला गॅसवर ठेवायचं आणि याला थोडंसं गूळ जो आहे जे गुळाचे खडे आहेत ते मऊसर पण पडतात आणि गूळ थोडासा आपला याच्यामध्ये मिक्स होतो आणि नंतर आपल्याला हे बारीक बारीक जे खडे राहिलेले आहेत गुळाचे तेही हे करून टाकायचे। आता याच्यात 2 इलायची आणि आपण दालचिनीचे 2 छोटे छोटे तुकडे टाकलेले आहेत। हे टाकल्यामुळं आपला जो गुळ आंबा आहे हा वर्षभर खराब होत नाही, जशाच तसा राहतो। फक्त याला काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं। बघा हा एकदम आता याचा रंग बदललेला आहे आणि एकदम असा छान दिसत आहे। आता हा एक वाटी किस होता तर त्याला मी जवळजवळ 1 वाटीच गूळ टाकलेला आहे आणि हे बघा तयार झालेला आहे आपला गुळ आंबा। कशी वाटली माझी रेसिपी मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा।